माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ तुझी माझी जुळली गाठ ही. सीट बेल्ट लावून घे. का म्हणजे आता मी बरी झाले म्हणजे माझी काळजी आता घेणार नाही तुम्ही? नाही नाही, असं कसं राणी सरकार? अहो, हा धैर्य तुमच्या सेवेसाठी हजर आहे की. निघायचं? हो, गणपती बाप्पा मोरया. ए काय इशारा केला? नाही, काही नाही आहो. मग तोंड का पडली तुमची? तुम्हाला कोणी शिक्षा दिली आहे का? मग अशा का उभ्या आहात तुम्ही? आणि आत्यांनी आपल्या सगळ्यांना का बोलवले असं अचानक? काय माहित काय कारण आहे ते. आपल्या घरात का नाही प्रत्येक जण मनमानी करते. देणार. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार. धैर्याचा मेसेज आला होता मला. सावीला घेऊन तो घरी यायला निघालाय. आणि आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज आहे म्हणे. सरप्राईज? कसलं सरप्राईज? ते आता धैर्य घरी आल्याशिवाय मीही नाही सांगू शकत. त्यामुळे तो येईपर्यंत आपल्याला वाट बघणे एवढाच पर्याय. हा, पण मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवले त्यामागचं मुख्य कारण माझी सून घरी येतेय. तिचं स्वागत मला अगदी जंगी करायचंय. फुलांच्या पायघडा घाला, घर फुलांनी सजवा, रांगोळी काढा, छान छान अत्तर मागवा. माझी सून खूप दिवसांनी घरी येतेय. आत्या, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला सावीचं स्वागत करायचंय? त्या पांढऱ्या पायाच्या मुलीचं स्वागत करायचंय तुम्हाला? सांगितलंय तेवढं करायचं. स्वतःचं डोकं नाही चालवायचं. सगळं घर सावीच्या स्वागतासाठी सजलं पाहिजे. असं घर सजवा ना की सावी तिच्या आयुष्यातला आजचा दिवस कधीच नाही विसरू शकत. झटका आला काही? लागा कामाला. चल. नीट तयारी कर.
सावी, मला एवढं भारी वाटतंय ना आज. असं वाटतंय हा प्रवास ना कधी संपूच नाही. आणि एका बाजूला असं पण वाटतंय की कधी एकदा घरी पोहोचतोय. घरी गेल्यावर आईला जेव्हा हे सगळं कळेल ना, तेव्हा लई खुश होणार आहे ती. नाही धैर्य, तुम्हाला वाटतंय तसं काहीच होणार नाही. खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच मिटू नये यासाठी मी देवाकडे मनापासून प्रार्थना करते. पण आज घरी गेल्यावर तुम्हाला खूप मोठ्या दुःखाला, विश्वासघाताला सामोरं जावं लागणार आहे. सावी, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? नाही, काही नाही. काय नाही. कसं चेहरा बघ कसा झालाय तुझा. काय कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? हे बघ, मला माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर इथनं पुढं फक्त आणि फक्त आनंदच हवाय. धैर्य, काही नाही झालंय, रिलॅक्स. मनाला खूप हुरहुर लागल्यासारखं झालंय. हा कसला संकेत तर नसेल ना? देवा, यश दे. आज काय वाटेल ते झालं तरी दामिनी मॅडमचं सत्य धैर्यांसमोर आलंच पाहिजे. आज पदरी अपयश टाकू नकोस. देव तिकडे राहिले. एवढे लाड नाही करायचा. एवढं केलं ना ते बाद झालं. अजून नाही जमणार. मला काय हाऊस आहे काय? ती आई म्हण, ती बघ, ती रांगोळी काढत बसले. ही म्हणली म्हणून मला सांग, तिला काही येड लागलंय का? धैर्यान सावी घरीच येणार आहे ना, मग त्याचे एवढं कौतुक कशाला? इथे घर सजवत बसलोय आपण. चल टाकू कुठंतरी. त्या तुम्ही रांगोळी काढताय? नाही म्हणजे काय गरज आहे ना हे सगळं करायची? तुला सांगितलं तेवढं काम कर. तुझ्या फालतू प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. धैर्य आणि सावी केव्हा येतील घरी? अवंती, अगं आरतीचं ताट तयार झालं ना? होय, तयार आहे. सावीला कधी एकदा ओवाळते असं झालंय मला. नीता, पायघड्या तुला घालायच्या आहेत माहिती आहे ना? मी आईला फक्त मेसेज केला होता की एक सरप्राईज आहे. पण बघ,
तिनं आपल्या स्वागतासाठी अख्खं घर सजवून ठेवलंय. पण सावी, तुला खरं सांगू, तू बरी झालीस ना की मला सुद्धा असं ग्रँड स्वागत करायचं होतं तुझं. आईला सगळं कळतं माझ्या मनातलं. चल, कधी एकदा आईला भेटतोय ना असं झालंय आता. थांब. हे चुकीचं आहे आई. मी तुला मेसेज केला होता की मी तुला सरप्राईज देणार, पण इथं तर तूच मला सरप्राईज दिलेस. आणि एक महत्वाची बातमी मला तुला सगळ्यात पहिले सांगायची होती. ती म्हणजे आपली सावी बरी झालीये. सगळं आठवलंय तिला. देवानं आपली प्रार्थना ऐकली आहे. त्या दिवशी तू मला शपथ घातलीस की सावीला नॅचरोपॅथी सेंटरला घेऊन जा म्हणून, आणि बघ, सावी बरी झाली. आई, जेव्हा ही बातमी मला कळली ना, तेव्हा मला असं झालं होतं की कधी एकदा येऊन तुला सांगतोय. पण सावी बोलली की आपण घरी जाऊन आईला डायरेक्ट सरप्राईज देऊयात. पण मला सगळ्यात आधी तुलाच सांगायचं होतं की आपली सावी बरी झालीये म्हणून. सावी खरंच बरी झाली आहे ना? आई, अगं हो. धैर्य, जी मुलगी कधी आजारीच नव्हती, अगदी पहिल्यापासून ठणठणीत होती, ती अशी अचानक कशी बरी होईल बरं? आई, अगं काय बोलतेस तू? सांगते, सगळं सांगते. आधी माझ्या सुनेचं तोंड तरी गोड करू दे मला. धैर्य, तुझ्या या सावीने तुझी फसवणूक केली.
ही मुलगी कधी आजारी नव्हतीच आणि तिची मेमरी कधी गेली नव्हती. ती हे सगळं नाटक करून आपल्याला फसवत होती. तुला ना सून म्हणून घ्यायला सुद्धा मला लाज वाटतेय. आई आई अगं काय बोलतेस तू? धैर्य, फक्त एकदा धैर्य. माझं- माझ्यावर विश्वास नाही ना तुझा? ठीक आहे. सावी, आता तूच सांग त्याला, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना त्याचा? मग आता सांग त्याला, मी जे बोलतेय ते खरं आहे की खोटं आहे ते? काय झालं? दातखिळी बसली आता की काही उत्तर नाही तुझ्याकडे? तू फसवणूक केलेस माझ्या मुलाची, माझ्या घराची. आणि नुसती फसवणूक नाही केलीस, माझ्या धैर्याच्या प्रेमाचा अपमान केलायस तू. काय नाही केलं ग त्याने तुझ्यासाठी? आठवतंय ना, तुझ्या ध्यासात वेडा झाला होता तो, रात्रंदिवस जागलाय तो. आणि तू काय केलंस? काय केलंस? एवढी मोठी फसवणूक केलीस त्याची? शीश, तुला सून म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते मला. अगं बोल ना काहीतरी, दे उत्तर. उत्तर दे सावी, मी जे बोलतेय ते खरं आहे की नाही? बोल. आई अगं काय बोलतेस तू? आणि सावीची अवस्था आपण आपल्या डोळ्यांनी बघितली ना. का खोटं बोलल ती? का फसवल ती आपल्याला? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय आई. धैर्य, सावी, मी बोलतोय ना आईशी. आई हे बघ, तुझ्या मनात सावीबद्दल कुणीतरी खोटं नाटं भरवलंय. सावी असं वागूच शकत नाही. ए कुणाशी बोलतोस कळतं का तुला? आणि काय रे, तू कोणावर आरोप करतोयस? स्वतःच्या जन्मदात्या आईवर? अरे नशीब आईनं आमचे डोळे तरी उघडले. हे विश्वास बसत नाहीये ना आई जे काय बोलते त्याच्यावर? स्वतःच्या डोळ्याने बघितल्यावर तरी विश्वास बसेल का? चल दाखवतो तुला. बरं इकडं.
काय साध्या बाईनं अख्खा गेमच पलटवलाय तो, कारण पोलिसांना पण मॅनेज केले. नाहीतर आज दामिनी मॅडमचा खेळ कधीच संपला असता. पैशांच्या जीवावर सगळं विकत घेता येतं असं वाटतं ना त्यांना. पण आपण हार नाही मानायची. माझ्या पप्पांचा खरा गुन्हेगार दुसरा तिसरा कुणी नसून दामिनी मॅडम आहेत. आणि हे मी धैर्यांना सिद्ध करून दाखवणार. नाही, माझा या व्हिडिओवर विश्वास नाहीये. हे कुठे आहे हे सगळं? आशात आणि सावीत भांडण व्हावेत ना म्हणून कोणीतरी केलंय हे. हिरा, हिरा, तू बनवलायस ना हा व्हिडिओ? खरं खरं सांग, तू केलंयस ना हे? पण कुणी किती प्रयत्न केले ना तरी मी या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीये. माझी सावी मला फसवूच शकत नाही. खोटं आहे हे सगळं. सावी, सावी सांग सगळ्यांना हे सगळं खोटं आहे म्हणून. बोल, सांग सगळ्यांना. हे खरं आहे.